अँड्रॉइड प्रोग्रामिंगची आपण जी प्रॅक्टिकल्स करणार आहोत त्यासाठी आपल्याला IDE लागणार अँड्रॉइड स्टुडिओ. मग तो अँड्रॉइड स्टुडिओ developers.android.com या वेबसाईटवरून डाउनलोड करावा. इथून खाली एक चेक बटन असणार, या चेक बटनला चेक करून इथे डाउनलोड करायचं. मग तो डाउनलोडिंग होणार. डाउनलोड झाल्यानंतर जसं आपण इन्स्टॉल करतो तसंच नेक्स्ट 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 करून इन्स्टॉल करावं. इथे जे ऑटर नाव दिसतं ते व्हर्जनचं नाव आहे समजा, ते चेंज होत राहतं. मग पुढे काहीतरी वेगळं असेल, त्यामुळे जे लोक ही व्हिडिओ बघत असतील त्यांनी डाउनलोड अँड्रॉइड स्टुडिओ नावाचं बटन दिसलं की तिथे क्लिक करून डाउनलोड करावं. हे पुढचा जो शेवटचा शब्द आहे तो चेंज होऊ शकतो. तर ते डाउनलोड झाल्यानंतर रेग्युलर जसे आपण गेम वगैरे इन्स्टॉल करतो तसंच नेक्स्ट 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 करून इन्स्टॉल करायचे. आणि त्यानंतर अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल झाला की त्यानंतर फाईल, न्यू आणि न्यू प्रोजेक्टवर जायचं. न्यू प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर इथे MT ॲक्टिव्हिटी, नेव्हिगेशन UI ॲक्टिव्हिटी, बेसिक व्ह्यूज ॲक्टिव्हिटी, MT व्ह्यू ॲक्टिव्हिटी अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. मग त्याच्यातली MT व्ह्यू ॲक्टिव्हिटी निवडावी आणि नेक्स्ट बटनला क्लिक करावे. मग इथे आपल्या ॲप्लिकेशनचं नाव टाकावे. तर आता सुरुवातीला अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंटचा एक फ्लो लक्षात यावा, वर्क फ्लो लक्षात यावा म्हणून मी एक कॅल्क्युलेटरचा ॲप बनवतो. इथे आपल्या ॲपचं नाव द्यावं कॅल्क्युलेटर. पॅकेज नेम म्हणजे काय, इथे तुमच्या कंपनीचं नाव द्यावं. इथे com.example.calculator आहे. मग इथे तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव स्पेसिफाय करू शकता. म्हणजे अँड्रॉइड नावाचा जो फोल्डर असतो डिव्हाइसमध्ये, त्याच्यामध्ये डेटा नावाचा फोल्डर असतो आणि त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटर नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल होणार. कशाच्या आधारावर इन्स्टॉल होणार, तर इथे जे काही कंपनीचं नाव देणार त्याच्या आधारावरती. तर सेव्ह लोकेशन, जिथे तुमचा प्रोजेक्ट सेव्ह व्हायला पाहिजे ते लोकेशन इथून तुम्ही सेट करू शकता. आणि लँग्वेज जावा किंवा कॉटलिन जी तुम्हाला पाहिजे ती वापरू शकता. आता थर्ड इयर IT साठी जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ऑलरेडी झालेली आहे त्यांच्या 4थ्या सेमिस्टरला, त्याच्यामुळे मी इथे जावा निवडतो. मिनिमम SDK म्हणजे इथे वेगवेगळे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमची व्हर्जन्स आहेत. ह्याच्यातलं जेवढं जुनं व्हर्जन तुम्ही घेणार तेवढे मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे, तेवढी मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे जास्तीत जास्त डिव्हायसेसवरती तुमचं ॲप्लिकेशन रन होणार. कारण सगळेच लोक ऑपरेटिंग सिस्टीम अपग्रेड करत नाहीत, आहे तीच कंटिन्यू करणारे पण बरेच जण असतात. मग इथे नॉगट अँड्रॉइड 7.0 हे व्हर्जन निवडलेलं आहे आणि 98.6% डिव्हाइसवरती हे चालू शकतं असे त्यांनी पॉसिबिलिटी सांगितलेली आहे. आणि बिल्ड कन्फिगरेशन हे आहे तसंच ठेवलं तरी चालेल. महत्त्वाचं काय, ते इथे नेम टाकायचं आणि लँग्वेज तुम्हाला पाहिजे ती सिलेक्ट करायची आणि फिनिश या बटनवर क्लिक करायचं. मग इथे आता हा नवीन प्रोजेक्ट इथे क्रिएट होतो आहे, त्यामुळे मी मागचा जो प्रोजेक्ट आहे याच्या मागचा तो क्लोज करून टाकतो. जोपर्यंत ही खालची प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण त्याला डिस्टर्ब करायचं नाही. हे लेफ्ट साईडला जे दिसतं हे प्रोजेक्टचं स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर आहे ते याच्यापेक्षा सिम्प्लिफाईड पद्धतीने तुम्हाला दिसणार जेव्हा ही इथली प्रोसेस कंप्लीट होईल तेव्हा दिसणार. मग इथे या दोन फाईल ओपन झालेल्या आहेत बाय डिफॉल्ट. एक म्हणजे XML फाईल आणि दुसरी म्हणजे जावा फाईल. मग इथे म्हणतो की JDK त्याला सापडत नाही आहे. मग सेटअप JDK वरती क्लिक केल्यानंतर याचा जो डिफॉल्ट ऑप्शन दाखवणार ती सिलेक्ट केली तरी चालते, सेपरेटली इन्स्टॉल करायची गरज नाही. अँड्रॉइड स्टुडिओची जुनी व्हर्जन होती त्यांना JDK सेपरेटली इन्स्टॉल करावी लागायची. फर्स्ट टाइम जेव्हा आपण अँड्रॉइड स्टुडिओ आपल्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करतो तेव्हा हा जास्त वेळ घेतो.
तोपर्यंत हे फाईल स्ट्रक्चर मी एक्सप्लेन करतो. इथे SRC नावाचा जो फोल्डर आहे याच्यामध्ये मेन नावाचा फोल्डर आहे आणि या मेन नावाच्या फोल्डरमध्ये जावा आणि रिसोर्सेस नावाचा फोल्डर आहे आणि अँड्रॉइड manifest.xml नावाची फाईल आहे. मग या manifest.xml नावाच्या फाईलमध्ये आपण काय करतो, आपल्याला जर कॅमेरा वापरायचा असेल, ब्लूटूथ वापरायचं असेल, वायफाय वापरायचं असेल तर त्याच्यासाठी परमिशन्स लागतात. त्या परमिशन्स आपण इथे स्पेसिफाय करतो. इंटरनेट वापरायचं असेल तर आपल्याला परमिशन्स लागतात, त्या परमिशन्स आपण याच्यामध्ये स्पेसिफाय करतो. त्याच्यानंतर ही रिसोर्सेस नावाची फाईल आहे, याच्यामध्ये आपलं सगळं ग्राफिक्स असतं. म्हणजे जे इंटरफेस वगैरे आपण बनवतो, इंटरफेससाठी बटन्स बनवतो, कस्टम डिझाईन्स बनवतो, त्या सगळ्या याच्यामध्ये असतात. आणि त्यांचा फॉर्मॅट JPG PNG वगैरे नसून XML असतो. XML मधली इमेज कितीही झूम केली तरी फाटत नाही, ती क्लिअरच दिसते, ब्लर होत नाही. म्हणून यांच्यामधले जे इमेजेस आहेत त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे, त्यांचं जे एक्सटेन्शन आहे ते XML असतं. XML म्हणजे एक्सटेंडेड HTML. जोपर्यंत ही खालची प्रोग्रेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत हे इथे काही दिसणार नाही. त्याला पूर्ण होऊ देऊया, पूर्ण व्हायला देऊया. इंटरनेट जर फास्ट असेल तर हे पटकन होणार. ते इंटरनेटचा जरा स्पीड चेक करतो.
करण्यात आलं आहे. तर इथे ग्रॅडल बिल्डिंगची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. फर्स्ट टाईमच हा एवढा वेळ लावतो. यानंतर नेक्स्ट प्रोजेक्ट तुम्ही क्रिएट करणार तेव्हा एवढा वेळ लावणार नाही. काही आवश्यक असणाऱ्या फाईल्स त्याने डाउनलोड केलेल्या आहेत. ज्या डिपेंडन्सीज डाउनलोड केल्या तेच नेक्स्ट टाईम वापरणार तो, त्यामुळे तेवढा जास्त वेळ जाणार नाही. मग आता इथे बघा फाईल स्ट्रक्चर जर आता वेगळं दिसतंय. मगाशी होतं तेच आहे फाईल स्ट्रक्चर, पण जरा त्याने व्यवस्थित त्याला डेकोरेट केलेलं आहे. मग इथे मेन ॲक्टिव्हिटी दिसते जी तुमच्यासमोर ओपन आहे, मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावा. इथे ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तुमचं पेज समजा जे मोबाईल डिव्हाइसवरती दिसणार पेज किंवा स्क्रीन. मग त्या स्क्रीनचा लॉजिकचा कोड असतो तो या डॉट जावा फाईलमध्ये असतो, आणि त्या स्क्रीनचा जो युजर इंटरफेस आहे तो XML फाईलमध्ये असतो. ही XML फाईल कुठे असते, रिसोर्समध्ये, लेआउटमध्ये. activity_main.xml हे त्याला नाव दिलेलं आहे. आणि ही जी XML फाईल असते ह्याच्यामध्ये आपण आपला युजर इंटरफेस डिझाईन करतो. तर ही मी झूम करतो इथून प्लसला क्लिक करून, किंवा कीबोर्डचं कंट्रोल बटन दाबून धरून माऊसचं व्हील पुढे मागे घेऊन पुढे मागे सरकवून आपण झूम इन झूम आउट करू शकतो. तर इथे हॅलो वर्ल्ड दिसतंय तुम्हाला, इथे एक लेबल लावलेली आहे. तर आणि इकडे उजव्या बाजूला त्याची ब्ल्यू प्रिंट आहे. ब्ल्यू प्रिंट तुम्हाला नको असेल तर इथून तुम्ही फक्त डिझाईन असा व्ह्यू घेऊ शकता. आणि याचा कोड बघायचा असेल डिझाईनचा, इथे तुम्ही काहीतरी ड्रॅग ड्रॉप करता इकडून, तेव्हा ड्रॅग ड्रॉप करता तेव्हा काय कोड जनरेट होतो तो बघायचा असेल तर इथे वरती कोडमध्ये जाऊ शकता. अर्धा कोड अर्धा आउटपुट आणि हे पूर्ण आउटपुट. मग इथे हॅलो वर्ल्ड आहे आणि इथे काय आहे, त्याचा कोड आहे. हा जो कोड आहे याच्यामध्ये हा कोड कुठल्या इंटरफेसला रिप्रेझेंट करतो ते इथे दिलेलं आहे. activity_main म्हणजे ही फाईल activity_main.xml. तर आता हा प्रोग्राम जो बाय डिफॉल्ट आहे हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम तो आपण रन करून बघूया. हा जो प्रोग्राम आहे तो आपण रन करून बघूया. मग जर इथे इम्युलेटर ऑन नसेल तर डिव्हाइस मॅनेजरमध्ये जाऊन इथे प्ले बटनवर क्लिक करायचं. मग इम्युलेटर ऑन होणार. पहिल्यांदाच ऑन होत असेल तर जरा तो वेळ लावणार. आणि इथे तुमचा मोबाईल ओपन झाला की मग तुम्ही काय करू शकता, त्या मोबाईलचं जे नाव आहे ते इथून सिलेक्ट करायचं आणि इथे या प्ले बटनवरती क्लिक करायचं. या रन बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे ग्रॅडल बिल्डची प्रोसेस तो सुरू करणार आणि हे तुमच्या या मोबाईलमध्ये या इम्युलेटरमध्ये इन्स्टॉल होणार. फर्स्ट टाईम इम्युलेटरवरती आपण रन करत आहोत त्याच्यामुळे तो थोडासा वेळ लागणार. नेक्स्ट टाईमपासून तो व्यवस्थित करणार. नेक्स्ट टाईमपासून जरा आउटपुट लवकर दिसणार.
इम्युलेटर जर तुम्हाला व्यवस्थित मोठा दिसायचा असेल तर इथे ऑप्शन्समध्ये जायचं आणि व्ह्यू मोडमध्ये फ्लोट हे येऊ शकतं. म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इथे लावू शकता. इथे ग्रॅडल बिल्डची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. इथे पाठीमागे मेसेज आला आहे बघा, ग्रॅडल बिल्ड फिनिश्ड इन 2 minutes 42 seconds. मिलीसेकंद पण दिले आहेत त्यांनी. आता APK फाईल जी बनलेली आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये किंवा इम्युलेटरमध्ये इन्स्टॉल होणार. इथे मेसेज तुम्हाला पाठीमागे दिसतात, सक्सेसफुली फिनिश्ड. काय सक्सेसफुली फिनिश्ड? इन्स्टॉल सक्सेसफुली फिनिश्ड. मग इथे स्प्लॅश स्क्रीन आली, त्याच्यामध्ये काहीतरी अँड्रॉइडचा डिफॉल्ट लोगो आला आणि मग हे ॲप्लिकेशन ओपन झालं हॅलो वर्ल्डचं. मग हे डिफॉल्ट ॲप्लिकेशन झालं हॅलो वर्ल्डचं, जे अँड्रॉइड स्टुडिओमध्ये रेडीमेड मिळतं आपल्याला सुरुवातीलाच. मग आता आपण स्वतः ॲप्लिकेशन बनवूया कॅल्क्युलेटरचं. त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ रेकॉर्ड करतो. हे रेकॉर्डिंग इथे थांबवतो.